तर आणखी एक मोठी बातमी समोर येते. 2006 रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी ही बातमी समोर येते. 2006 बॉम्बस्फोट प्रकरणी जे सर्व आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा धक्कादायक निकाल उच्च न्यायालयाचा समोर आलेला आहे. या स्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. 2006 रेल्वे स्फोट प्रकरणी ही बातमी समोर येते. आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींच्या बाबत आजच निर्णय होईल. 209 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला होता, मात्र यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता मला माहीत नाही काय कारणं आहेत, त्यांना सुटकेची काय कारणं आहेत ते. पण एक म्हणजे आता 18 वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारणं आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते.